आजचा जो संदेश, आजचा जो विषय आहे ते म्हणजे हरवलेलं मेंढरू. आणि हा जो संदेश आहे, हा सुंदर वचन देवाने या आठवड्यात मला दिलं आणि या गोष्टीवर आपण समजणार आहोत, ऐकणार आहोत की हरवलेलं मेंढरू आणि मेंढरूच का, आणि देव हरवलेलं हे का म्हणत आहे, आणि वारंवार बायबलमध्ये देवाला चांगला मेंढपाळ म्हणून आणि मनुष्याला मेंढरू म्हणून संबोधित केलेलं आहे. हे असं का केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर हे बघण्याच्या आधी ही जी घटना जिथे घडलेली आहे तिथे आपण बघू, जिथे देवाने हा जो दाखला जो दिला किंवा हे जी गोष्ट जे देवाने सांगितली, आणि या गोष्टीद्वारे काय असतं, आपल्याला देवाचं आपल्याविषयीचं मन, देव आपल्याला कुठल्या रीतीने आध्यात्मिकरित्या बघतो आणि देव आपल्यावर किती प्रेम करतो, ही जी जो देवाने दिलेला दाखला आहे त्याद्वारे आपण समजण्याचा प्रयत्न करू. तर इथे प्रभू येशू ख्रिस्त हा एका जागी आला आणि लूक 15:1 इथे म्हणतो, हे वचन आपण ऐकू, सर्व जकातदार व पापी. म्हणजे इथे लूक 15:1 मध्ये देवाचं वचन सांगतं की सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते. म्हणून जेव्हाही प्रभू येशू ख्रिस्त जिथेही जात होता, तो काय करत होता, पापी लोक जे आहेत त्यांना काय देवाचे वचन सांगायचा, त्यांना बरं करायचा. तेव्हा फरुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. म्हणजे नियमशास्त्राचे शिक्षक आणि फरुशी, कारण हे स्वतःला चांगले समजतात आणि यांना असं वाटतं का तो दुसरा पापी आहे, मी तर चांगलाच आहे. आणि हे जे असे म्हणणारे जे लोक आहेत, जे स्वतःला धार्मिक समजत होते, ते येशू ख्रिस्त ह्या गोष्टी जेव्हा करायचा, पाप्यामध्ये जाऊन बसायचा, त्यांच्यासोबत भोजन करायचा, त्यांच्यासोबत सहभागिता करायचा. आणि म्हणून हे लोकांनी काय केलं, कुरकुर चालू केली आणि ते म्हणू लागले, हा स्वतःला देव म्हणतो, बरोबर. आणि त्यांचं म्हणणं काय होतं, हा पाप्यांना जवळ करून त्याच्याबरोबर जेवतो. म्हणजे हे काय आहे, ज्या लोकांना आम्ही कधीच जवळ करत नाही, आमच्यासाठी वाईट आहेत, बेकार आहेत, आणि हा देवाचा पुत्र जो आहे हा स्वतःला म्हणतो की मी देव आहे, हा पाप्यांजवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. आणि मग येशूने त्यांना हा दाखला सांगितला. म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता का, तू देव म्हणतो आहे, देवाचा पुत्र आहे, स्वर्गातून आलेला तू आहे म्हणतो, मग तू या पाप्यांजवळ, ज्यांच्याजवळ कोणीच जात नाही, तू कशाला जात आहे, बरोबर, असा ह्या मनुष्याचा विचार होता. तेव्हा देवाने काय केलं, त्यांना हा दाखला दिला. आणि या दाखल्याद्वारे आपण काय समजणार आहोत की देवाचं मन मनुष्यासाठी काय आहे. सगळ्यात मोठी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या गोष्टीविषयी विचार करा का देव पाप्यांवर प्रेम करतो, याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही. विचार करा, जर देवाने म्हटलं असतं, कारण देव पवित्र आहे, का अरे तुम्ही पापात पडले, जरी मी तुम्हाला निर्मिती केली, निर्माण केलं, पण मी पवित्र असल्यामुळे तुम्हाला आता मी जवळ घेऊ शकत नाही, तुमचे सगळे रस्ते, सगळे मार्ग बंद झाले आहे, आता फक्त तुम्ही नरकासाठीच निवडले आहे. विचार करा, देवाने ही गोष्ट केली असती तर आपल्यासाठी किती वाईट झालं असतं. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट काय, का देव पाप्यांवर प्रेम करतो. पण लक्षात ठेवा, देव पापांवर प्रेम करत नाही. फरक समजा, देव त्या व्यक्तीवर, त्याच्या आत्म्यावर प्रेम करतो, पण त्यांच्या पापांवर प्रेम करत नाही. देवाची इच्छा आहे का तुम्ही तुमचे पाप सोडून देवाजवळ यावे, यासाठी का तो तुमची क्षमा करेल, तुमच्या पापाची क्षमा करेल. तो तुमच्या आत्म्यावर प्रेम करतो, तो पाप्यांवर प्रेम करतो, पाप्यांच्या पापांवर प्रेम करत नाही. आणि म्हणून इथे देवाने जो दाखला दिला, याच्यातून आपण मानवाचा पापी स्वभाव आणि दुसरं म्हणजे देवाचा तारणाचा जो त्याचा प्लान किंवा स्वभाव आहे, तो या दाखल्यातून आपण बघणार आहोत. आणि म्हणून जसा हा प्रश्न येशू ख्रिस्तासंग वर टाकण्यात आला की अरे तू काय या गरिबाने, हे जे रोडवर अंधळे, लंगडे आणि ज्यांना कोणीच पुसत नाही, हे जे पापी आहेत, समाजाने ज्यांना काढून टाकलेलं आहे, तू या लोकांमध्ये काय करत आहे, काय गरज आहे तुझी या लोकांमध्ये घुसण्यासाठी. आणि म्हणून देवाने त्यांना हा दाखला दिला. आणि आपण एक वचन इथे बघू, आणि देवाने काय केलं, त्यांना उत्तर दिलं. 4थं वचन, आणि हा दाखला देवाने जो दिला तो आपण समजण्याचा प्रयत्न करू. देव म्हणतो की तुमच्यापैकी कोणा एकाजवळ 100 मेंढरे असून त्यातील एक हरवले. तर देव म्हणतो, समजून घ्या, तुमच्यापाशी 100 मेंढरं आहेत आणि त्यातलं एक हरवलं, तर तो 99 रानात सोडून
हरवलेल्या मेंढरा मागे ते सापडेपर्यंत जाणार नाही का? तर देव म्हणतो की या सगळ्यांना सोडून जे हरवलेले आहेत त्यांना सापडेपर्यंत तो जाणार नाही का? आणि जेव्हा त्यास ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यावर घेतो आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो, माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, ते मी तुम्हा सांगतो. आता देवाने हा दाखला त्यांना दिला आणि म्हणून हा दाखला काय म्हणतो, म्हणजे ही गोष्ट काय सांगत आहे हे आपण समजण्याचा प्रयत्न करू. तर इथे आपण बघतो का हे जे हरवलेलं मेंढरू याच्याविषयी देवाने जे सांगितलेलं आहे, तर हा हरवलेला मेंढरू म्हणजे आपला मनुष्याचं एक चित्रण आहे का मनुष्य देवाशिवाय कसा हरवलेला आहे. आणि म्हणून आपण एक गोष्ट समजण्याचा प्रयत्न करू का आपल्याला खूप वाटतं कोणीतरी मला टायगर म्हटलं पाहिजे ना, शेर म्हटलं पाहिजे, वाघ म्हटलं पाहिजे, मी एक किंवा स्ट्रॉंग असल्यामुळे मला घोडं म्हटलं पाहिजे. पण देवाने असल्या कुठल्याच जे चांगले जनावर आहेत यांचं नाव न घेता देवाने आपल्याला अशी काय केली, आपल्याला अशी उपमा दिली जी आपल्याला कदाचित आवडणार नाही. मेंढरू म्हणजे ते काहीच कामाचं नसते. ते मेंढरू म्हणजे काहीच महत्व नाही ना, दिसायला चांगलं नाही, त्याचा काही उपयोग नाही. मला काहीतरी वाघ वगैरे म्हटलं पाहिजे. पण इथे देवाने आपल्याला का मेंढरू म्हटलं या गोष्टीविषयी आपण समजू. कारण आता आपण बघू की जे मेंढराचे जे गुणधर्म आहेत ते कसे आपल्यामध्ये आहेत हे आपण देवाच्या वचनातून समजू आणि त्याच्याद्वारे आपल्याला कळलं पाहिजे का आपल्याला मेंढपाळाची म्हणजे देवाची का गरज आहे आणि आपला हा खरंच स्वभाव गुण आहे का मेंढरामध्ये. कारण देवाने म्हटलेला आहे तो निर्माण करता आहे, त्याला आपल्याविषयी सगळी गोष्ट माहीत आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो. आणि म्हणून देव आपल्याला जेव्हा मेंढरू म्हणतो तर हे का म्हटलेलं आहे ते आपण या वचनातून बघू. यशाया 53:6 सुद्धा म्हणतं, एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. इथे पण आपल्याला मेंढराप्रमाणे म्हटलेलं आहे, पण आम्ही मेंढरांप्रमाणे बहकून दूर गेलो होतो, आम्ही सर्व आपल्या मार्गात फिरले होतो आणि परमेश्वराने आमचे सर्व अपराध त्याच्यावर म्हणजे देवावर टाकले. आणि इथे सुद्धा यशायामध्ये जुन्या करारामध्ये आपल्याला मेंढरू का म्हटलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पहिले आपण मेंढराचे काय बघणार आहोत, काही गुणधर्म. आता तरी सर्कसमध्ये जनावरं नसतात, पण जेव्हा आपण आधी होत होते तेव्हा आपण बघतो की एखाद्या वाघाला तुम्हाला ट्रेन करता येतं, एखाद्या सिंहाला तुम्हाला ट्रेन करता येतं, एखाद्या हत्तीला सुद्धा तो एवढा मोठा हत्ती स्टूलवर बसवतात त्याला आणि त्याला नाचवतात किंवा प्रात्यक्षिक करायला लावतात. एखाद्या कुत्र्याला सुद्धा ट्रेन करता येतं, एखाद्या घोड्याला सुद्धा ट्रेन करता येतं का तो चांगला धावू शकतो, शर्यतीत जिंकतो. पण मेंढराला काहीच करता येत नाही. कारण मेंढराचा सगळ्यात मोठा आणि पहिला गुणधर्म म्हणजे तो का असतो, डंप म्हणजे काय, मूर्ख. त्याच्यापाशी कुठलीच अशी स्किल नसते. कधी तुम्ही अरे बापरे ही मेंढरी बघ किंवा हे बघ किती ट्रेन केलेली आहे, किती चांगली हे करत आहे, किती चांगले प्रात्यक्षिक हे करत आहे, किती चांगली वागत आहे, कशा चांगल्या रीतीने हे राहत आहे, असं कधीच मेंढरूचं होत नाही. आणि म्हणून आपण बघत आहोत इथे का आपले गुणधर्म कसे त्या मेंढरू संग जोडल्या जातात. इथे आपण बघू, एक लक्षात ठेवा, या संदेशादरम्यान देवाची आणि देवाच्या वचनाची सगळ्यात मोठी इच्छा काय आहे, रियालिटी चेक. रियालिटी चेक म्हणजे काय की तुम्ही हवेत नसणे, तुम्ही सत्य समजणे. कारण सत्यच तुम्हाला समजेल आणि तुम्ही मोकळे व्हाल जेव्हा तुम्हाला देव काय म्हणतो. एक लक्षात ठेवा, काहीच फरक पडत नाही का पूर्ण जगातले व्यक्ती तुम्हाला किती उचलून धरतात आणि किती मोठे तुम्हाला म्हणतात, किती मोठे तुम्ही प्रसिद्ध आहात. फरक फक्त हाच पडतो का देव तुम्हाला काय म्हणतो. कारण लक्षात ठेवा, या जगासमोर तुम्ही उभे राहणार नाही. एक दिवस तुम्ही मेल्यानंतर तुम्ही देवासमोर उभे राहणार आहे. म्हणून जे सगळ्यात महत्त्वाचं मत तुमच्यासाठी असलं पाहिजे का देव
मला काय बघतो, देवासमोर माझी इमेज काय आहे, देव मला काय म्हणून बघतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की सगळ्यात मोठी गरज काय आहे की सत्य समजणे, त्याला स्वीकारणे. आणि म्हणून इथे आपण बघू की मेंढरू जे असतं, आणखी काही गोष्टी बघू अजून. आपण काय बघत आहोत की मेंढरू काय असतं, मूर्ख असतं, त्याला कुठल्याच गोष्टीची समज नसतं. जसं मी आणखी तुम्हाला उदाहरण देतो, एखादा घोडा जर हरवला, बरोबर, त्याला माहीत असते की आपलं घर कुठं आहे. ते काय करतो, तो आपल्या घरी येणारच. जेव्हा गाई किंवा म्हशी चराला जातात, त्यांना माहीत असतं की माझं घर काय आहे, संध्याकाळी त्याच वाटेने ते बरोबर येतं. एखादं कुत्र किंवा एक मांजर, त्याला माहीत असतं की माझा मालक कुठे आहे, माझी मालकीन कुठे आहे, आणि कुत्र किंवा मांजर त्याला न सांगता आपल्या घरी परत येतं. पण जेव्हा मेंढरू हरवतं, कारण हे मेंढरू काय असते, मूर्ख असतं, तो कधीच आपला स्वतःचा मार्ग, आपलं घर, आपला मेंढपाळ शोधू शकत नाही. कधीच मेंढरू स्वतःच्या गोष्टीद्वारे कधीही कुठलाही मेंढरू असं होणार नाही का बिना मेंढपाळाचा हा जो मेंढरू आहे तो काय करी आपल्या घरी येत आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ म्हणजे का तुम्ही या समाजात सायंटिस्ट असाल, PhD असाल, डॉक्टर असाल, प्रोफेसर असाल, तुम्ही काही पण असाल, पण जसा मेंढरू स्वतः आपल्या घराकडे हरवल्यावर येऊ शकत नाही, तसाच कुठलाही व्यक्ती देवाजवळ आपल्या स्वतःच्या मार्गाद्वारे, स्वतःच्या इच्छेद्वारे देवाजवळ जाऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे आपण बघत आहोत की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जसं हरवलेलं मेंढरू स्वतःहून आपल्या घरी जाऊ शकत नाही, तसा मनुष्य कधीही स्वर्गाचा मार्ग, देवाचा मार्ग याला स्वतःला कधी समजू शकत नाही. रोमकरासपत्र 3:11 म्हणतं, ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही. म्हणून सगळ्यात मोठं, जसं मेंढरू मूर्ख असतं, त्याला समजत नाही की मी घरी कसं जावं, तसाच कुठलाच जगाचा व्यक्ती की मी स्वतःच देवाचा मार्ग, मी स्वतःच स्वर्गामध्ये जाण्याचे कार्य, आणि मी स्वतः स्वर्गात जाऊ शकतो, असा जेव्हा तो स्वतःवर धरतो, तो काय करतो, आपल्या आत्म्याचा नाश करतो. म्हणून जसं हरवलेल्या मेंढरूसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मेंढपाळाने त्याच्याजवळ येणे आणि त्याला घेणे आणि त्याला मार्ग दाखवणे, त्याच्याशिवाय कुठलंच मेंढरू स्वतःहून घरी येऊ शकत नाही. आणि तसाच मनुष्य स्वतःच्या कार्याद्वारे स्वर्गात जाऊ शकत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक निकोदेमस नावाचा, येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर होता, एक व्यक्ती होता, आणि तो देवाच्या वचनाचा चांगला शिक्षक किंवा चांगला त्याला ज्ञान होतं. आणि जेव्हा येशू संग बोलण्यासाठी आला आणि देवाने त्याला म्हटलं की नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणी पाहू शकत नाही, तर त्याला समजलंच नाही. त्याला म्हटलं की अरे, मला मंदिर माहीत आहे, मला सेवा माहीत आहे, मला अगरबत्ती मोमबत्त्या माहीत आहे, मला चांगले कपडे कसे घालावे हे माहीत आहे, मला चांगलं कसं करावं हे मला माहीत आहे, पण हे काय तू म्हणत आहे की नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. आणि येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिले. योहान 3:10 मध्ये येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, तू इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हास या गोष्टी समजत नाही काय. तर सांगण्याचा तात्पर्य, जसा मेंढरू स्वतःचं घर हरवल्यावर शोधू शकत नाही, तसातला जगातला कुठलाच व्यक्ती स्वर्गाचं राज्य स्वतःमुळे सापडू शकत नाही. आपण कुठल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे का? हे फरोशी देवाला विचारले का तुम्ही पाप्यांमध्ये का जाता, तू त्यांच्यासोबत का जेवत आहे, का बोलत आहे, त्यांच्या संग काय, त्यांना बरं काय करत आहे. तर देव त्यांना सांगत आहे का ही हरवलेले मेंढरू जे आहे, त्यांना जसं मेंढपाळाची गरज आहे तसे लोकांना देवाच्या वचनाची गरज आहे. तुम्ही स्वतःहून घरी जाऊ शकत ना, तुम्ही स्वतःहून स्वर्गाची जागा, स्वर्गाचं राज्य मिळू शकत ना. म्हणून पहिला गुणधर्म आपण जो मेंढराचा बघितला, जो आपल्यात दिसतो आणि म्हणून देवाने आपल्याला मेंढरू म्हणून म्हटलेला आहे, तो याच्यामुळे का आपण स्वतःहून देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. दुसरं आपण बघू की दुसरं देवाने मेंढरू का म्हटलेलं आहे. सगळ्यात जास्त म्हणजे का मेंढरू सदैव अवलंबून असतो. त्याला काय असते, सदैव
तो काय करत असतो, त्याला सदैव मेंढपाळाची गरज असते की जो मला दाखविल, तो मला चालविल, तो मला शिकवेल. आणि म्हणून मेंढरू जो असतो तो सदैव आपल्या मेंढपाळावर अवलंबून असतो. मत्तय 9:36 एक वचन आपण बघू. मत्तय 9:36 मध्ये देवाने जेव्हा लोकसमुदाय बघितला आणि तेव्हा येशू ख्रिस्ताने म्हटलं, मत्तय 9:36, आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यांना कळवळा आला, कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे, मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे का पहिले आपण बघितलं की मेंढरू फक्त मूर्खच नसतात, त्यांना आपला मार्ग शोधता येत नाही, तर मेंढरू हा सदैव आपल्या मेंढपाळावर अवलंबून असतो की तो मला दाखवेल, तो मला चालवेल, तो मला हिरव्या गवताकडे घेऊन जाईल, तो मला संत पाण्याकडे घेऊन जाईल. हा सदैव मेंढपाळावर डिपेंड असतो. मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. एक मेंढरं जे असतात त्यांच्यामध्ये एक खूप मोठी समस्या असतात. त्याला इंग्लिशमध्ये कास्टशीप म्हणतात. कास्टशीप म्हणजे काय, पाठीवर पडून स्वतः उठू न शकणारी मेंढी. आता हे होतं कसं मी तुम्हाला समजून सांगतो. तर या मेंढरीचा एक स्वभाव असतो, तो म्हणजे कसा की जेव्हाही त्याला एखादं गवत दिसतं, एखाद्या मेंढरूला गवत दिसतं, आता गवत त्याला अट्रॅक्ट करतं आणि मग ते काय करतं, ते जे गवत आहे जिथं थोडासा असा स्लोप असला म्हणजे घसरण असली, हे मेंढरू काय करतं, चला मी तिथं आराम करतो म्हणून काय करतो, हा त्या घसरणवर थोडासा लेटतो. लेटल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटते, अरे हे तर चांगलं आहे, माझ्या पाठीसाठी चांगलं आहे. मग तो मेंढरू काय करतं, पूर्णीच आपली पाठ टाकून देतं आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याचे पाय सरळ होतात. आता ही गोष्ट आपल्याला वाटत असेल काय मोठी गोष्ट आहे, पण मेंढरू जेव्हा असं झालं तो स्वतःहून पाय पुन्हा जमिनीवर टाकून उठू शकत नाही. आणि याच्यामुळे तो काय करतो, याच पोझिशनमध्ये त्याची पाठ जमिनीवर असते, पाय वरत असतात आणि हळूहळू काय होतं, त्याच्यामध्ये गॅस निर्माण होतो, कारण त्याचं स्टमक, त्याचं पोट आहे ते उलटं असं पडलेलं असतं. हळूहळू त्याचे पाय उभे असल्यामुळे जे रक्तवाहिन्या आहेत ते आता त्याच्या पायाला रक्त पोचू शकत नाही आणि तशी त्याची तब्येत खालावते, त्याची शक्ती कमी होते आणि हा मेंढरू तसाच राहतो, तो स्वतःला उठवू शकत नाही. जोपर्यंत मेंढपाळ येऊन त्या मेंढराला मदत करून त्याला उभा करत नाही, तोपर्यंत तो मेंढरू स्वतःहून उठवू शकत नाही. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि याचा अर्थ म्हणजे काय, जर तुम्ही स्वतःहून स्वर्गात जाण्याचा स्वतःच्या कार्याद्वारे, स्वतःच्या कुठल्याही गोष्टी जाणे जर तुम्ही प्रयत्न करत आहात, तुम्ही सफल होऊ शकत नाही. कारण जसा मेंढरू खाली पडल्यानंतर ही जी पोझिशन आपण बघितली, उठू शकत नाही, तसाच जोपर्यंत मेंढपाळ त्याला येऊन मदत करू शकत नाही, तोपर्यंत मनुष्याला ख्रिस्ताची, देवाच्या पुत्राची गरज असते. आणि म्हणून देवाचा पुत्र जो आहे तोच आपल्याला स्वर्गाचा मार्ग, आपल्याला आपल्या वाईटापासून काढून उभा करून. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही स्वतःच आपलं जीवन बरोबर करणं, नाही मी आता ऐकला आहे संदेश, आता मी योग्य जीवन, पवित्र जीवन, देवाला आवडणारं जीवन करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपण या मेंढरूप्रमाणे आहे की मी प्रयत्न करत आहे, मला थोडंसं बरं वाटत आहे आणि आपण उलटे होऊन जाऊ. आणि याच्यामुळे जर खूप वेळपर्यंत हा मेंढरू तसाच राहिला, शेवटी काय होतं, जनावरं येतात आणि काय करतात, याची शिकार करतात. असा सैतान जो व्यक्ती स्वतःच्या कार्याद्वारे उठण्याचा प्रयत्न करत आहे त्याला खतम करतो. म्हणून दुसरा जो गुणधर्म आपण मेंढराचा बघितला, पहिला काय होता, तो मूर्ख असतो, तो आपला स्वतःचं घर, स्वतःचा मार्ग शोधू शकत नाही. दुसरं आपण काय बघितलं का, तो अवलंबून असतो, म्हणजे मेंढपाळाशिवाय मेंढरूचं जीवन, तो मेंढरू कुठलं जीवन जगू शकत नाही. आणि तिसरं म्हणजे आपण जे बघणार आहोत ते म्हणजे मेंढराला कधी सुरक्षा यंत्रणा नसते. याचा अर्थ काय, याचा अर्थ जसा त्याच्यावर शिकार झाली, म्हणजे विचार करा, घोडा, त्याच्यावर जर तुम्ही त्याला माराल, त्याला जर तुम्ही इजा पोचवाल, तो पडेल, म्हणजे त्याच्यापाशी काय, सुरक्षा यंत्रणा, तो पडतो. वाघावर तुम्ही हमला कराल, तो काय करेल, पंजाने काय करेल, तुम्हाला काय करेल, तुमच्यावर हमला करेल. इवन मांजर, इवन कुत्रा,
तो भुकण्याद्वारे मांजर आपल्या पंजाद्वारे प्रत्येकापाशी सुरक्षा यंत्रणा आहे का जसा त्याच्यावर काय शत्रूने हमला केला स्वतःचा तो बचाव करू शकतो. पण मेंढरू हे जे आहे ते ना धावू शकतं, ना ते स्वतःचा बचाव करू शकतं, ना ते परत हमला करू शकतं, आणि अशी कुठलीच गोष्ट नाही जो स्वतःचा बचाव मेंढरू स्वतः करतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एकदा काय झालं की एक पहाडावर मोठे मोठे पहाड असतात आणि इथे तुम्ही टीव्हीवर बघू शकता खूपदा असं दिसतं का एक मनुष्य, एक जो ट्रॅव्हलर आहे यात्री, त्याने आपली दुर्बीण घेतली आणि पहाडावर त्याने काय बघितलं, पहाडावरून त्याने खाली बघितलं. त्याला दिसले की काही मेंढरं हे काय करत आहे, पहाडाच्या एकदम खालच्या भागेला एकदम खालपर्यंत गेले आणि तिथे अडकून बसलेले आहेत. आणि त्याला एकदम हे झालं शॉक का हे मेंढरं एवढ्या मोठ्या पहाडातून एवढ्या खालीपर्यंत कसे गेले. आणि म्हणून त्याने जो त्यांचा गाईड होता त्या गाईडला विचारलं का हे मेंढरं एवढ्या खोल दरीपर्यंत गेले कसे आणि हे निघणार कसे. तर याने सांगितलं की त्यांना की जशी हे मेंढरं इथंच होते वरतं, पण जशी त्यांना हिरवी हिरवी गवत दिसत असतं तसे ते खाली 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 जातात. आणि मग त्या खाली जायपर्यंत त्या अशा पहाडाच्या कोण्यावर असे थांबले जातात की इतकेपर्यंत खोल जातात का त्यांना आता परत येता येत नाही. मग तो म्हणाला की मग आता यांचं काय होणार. तो म्हणाला की थोड्या वेळ तुम्ही वाट बघा, आता बघा काय होतं, कसे गरुड त्यांचा शिकार करतात. थोड्याच वेळानं हा जो खाली गवत खात खात गेलेला, कारण त्याला बरं वाटत गेलं आणि तो पहाडाच्या एकदम खालत्या स्लोप पर्यंत गेला. वरून गरुडाचा पाच गरुडांचा थवा असा वरून आला, कारण ते बघत राहतात का कोण शिकार आहे. आणि आता तो म्हणाला की आता तुम्ही बघ की काय होतं. आणि ते गरुड सरळ त्याने वरून झेप घेतली आणि ती झेप सरळ ते काय करतं, त्याच्या डोक्यावर दगडा टाईप पायाने असा एक हमला करतात धडकन, कारण गरुड हा हेवी असतो आणि तो दगडा टाईप त्याच्या डोक्यावर काय करतो, मारतो. आणि जसा तो मारतो, आता हा जो मेंढरू आहे कारण त्याला एकदम घाबरतो, प्रतिकार शक्ती नसते आणि म्हणून तो खाली पडतो. आणि खाली पडल्यानंतर तो सरळ त्या पहाडाच्या दरीत जातो आणि तो मरतो. आणि हे सगळे गरुड येऊन आता चांगली मेजवानी करतात. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला हे का घडलं, कारण त्यांना कोणी दाखवणारा नाही, त्यांच्यापाशी मेंढपाळ नाही, त्यांना कोणी मार्ग सांगणारा नाही. आणि अशामुळे शैतान काय करतो, बघत राहतो, जगातली चांगली गवत दाखवतो. याच्यात बघ किती आनंद आहे, याच्यात बघ किती चांगला आहे, याच्यात बघ किती, अरे थोडा पुढं जा, बघ किती चांगला आहे. आणि मनुष्य त्या आनंदापोटी आणि त्या 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 टेम्पटेशन जो तुम्हाला जो मोह टाकल्या जातो आणि त्याच्यामुळे मनुष्य हळू, अरे हा हे चांगलं आहे, अरे अरे हो हे अजूनच चांगलं आहे, अजून बरोबर आहे. आणि असं तो पापाच्या अशा खोल दरीत घेऊन जातो. शैतान वरून बघत राहतो, आता हा खाली आला, आता याला कोणीच वरत जाऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जर प्रभू येशू ख्रिस्त तुमचा तारणारा नाही आणि तारणारा झाल्यानंतर जर तुम्ही देवाच्या वचनावर वाढत ना, या मेंढरासारखी आपली परिस्थिती होती. कारण मेंढपाळ नाही, कारण मला कोणी सांगणारा नाही, मला काही सत्य माहीत नाही, मला जसं जसं हिरवळ दिसते तशी तशी मी चालली, अरे हे इथं चांगलं आहे, हे इथं चांगलं आहे. आणि त्या मेंढरासारखा तो खाली खाली जातो. शैतान टपून असतो, त्याला माहीत आहे की कुठल्या वेळेस बरोबर हमला करावा. आणि जसा तो शैतान हमला करतो, मनुष्य आपल्या आत्म्याचा नाश करून घेतो. हे का घडलं, कारण त्या मेंढरूजवळ मेंढपाळ नाही. आणि म्हणून जर प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा नाही, जर आपण देवाच्या वचनावर चालत नाही, आज आपल्याला बरं वाटत आहे. कारण त्या मेंढरालाही जेव्हा ते पहाड उतरताना विचार करा, जर आपण मेंढरू आहो, अरे किती गवत आहे खाली, वरच्यापेक्षा खाली पाय ना किती चांगलं आहे, इथं जातो ना चराले, बघ इथं आहे. मग तो पहिले पावलं घेतो, अरे वा खूपच टेस्ट आली, खाली अजून आहे, खाली अजून आहे. आणि तो खाली 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 खालपर्यंत जातो, इतका खाली जातो का आता फक्त शैतान त्याच्यावर नजर ठेवून असतो. पण जो व्यक्ती ज्याच्यापाशी देवाचा पुत्र आहे, ज्याच्या पापाची क्षमा झाली आहे, देव काय, आपण गीत गायलं आज, काय गायलं, तो चालवी मला सदैव चालवी, प्रभूच मला चालवी. पण ज्याच्यापाशी चालवणारा नाही, तो फक्त गवत बघत राहतो.
अरे हेही चांगलं आहे, या फोनवर ह्याही गोष्टी चांगल्या आहे, हा व्यक्ती हे करत आहे हेही चांगलं आहे, हा जे बोलत आहे हेही चांगलं आहे. त्याला देवाचं सोडून पूर्ण जग पटते, फक्त देव पटत नाही. नाही नाही हे नाही, हे वाईट आहे, हे कोण देव करत बसेल, याच्यापेक्षा ही हिरवळ बघा किती चांगली आहे. आणि या सगळ्या गोष्टीद्वारे बरोबर देवाने काय त्या मनुष्यांना, जे फरोशी जे देवाला काय करत होते, प्रश्न करत होते, का तू पाप्यांजवळ का जात आहे, तू यांना का प्रेम करत आहे. आणि देवाने उत्तर दिलं का हे हरवलेल्या मेंढरू सारखे आहेत. आणि तीच आपली परिस्थिती आहे. आणि म्हणून पण याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काय आहे, जे देवाच्या वचनातून आपण बघतो. आणि म्हणून देवाचा पुत्र आहे की नाही, त्याच्या आधी आपण एक वचन बघू, लूक 15:4 जे आपण बघितलं की तुमच्यापैकी कोणा एकाजवळ 100 मेंढरे असून त्यातील एक हरवले तर तो 99 रानात सोडून हरवलेल्या मेंढरा मागे ते सापडेपर्यंत जाणार नाही का. आणि हे किती सुंदर गोष्ट आहे का, जो प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्वात मोठा मेंढपाळ आहे, सर्वोत्तम मेंढपाळ आहे, त्याने स्वर्गाची जागा तुमच्या आणि माझ्यासाठी सोडून या पृथ्वीवर आला. कारण आपण हरवलेल्या मेंढरासारखे आहोत. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का कुठलाच मेंढरू किंवा कुठल्याच व्यक्तीचा नाश होऊ नये. आणि म्हणून इथे देवाचं वचन जे बघत आहे आपण, इथे काय म्हणताय, येशू ख्रिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. योहान 10:11, उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो. तो म्हणतो जो उत्तम मेंढपाळ असतो त्याचे जे मेंढरू असतात त्यांना वाचवण्यासाठी तो आपला जीव देतो. लूक 19:10 म्हणतं, कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे. आणि हे किती सुंदर गोष्ट आहे का देवाचा पुत्र, जो सगळ्यात मोठा उत्तम मेंढपाळ, आपण जेव्हा मेंढरा टाईप हरवलेले आहो, तो देवाचा पुत्र स्वर्गाची जागा सोडून या पृथ्वीवर आला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येत असताना देवाचा शिष्य जो योहान, त्याने जेव्हा देवाला बघितले, योहान 1:29 मध्ये तो म्हणतो, दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हा देवाचा कोकरा, हा देवाचा पुत्र, हा उत्तम मेंढपाळ प्रत्येक हरवलेल्या व्यक्तीसोबत, प्रत्येक हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी आणि त्याला तारण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी त्याने स्वर्गाची जागा सोडली आणि तो आपल्याजवळ आला. मी सांगतो, ज्या दिवशी तो माझ्याजवळ आला, 20 सप्टेंबर 2020 4:15 वाजता, जेव्हा मी माझ्या पापात हरवलेला होतो आणि जेव्हा देवाच्या पुत्राची नजर, की जसं तुम्हाला हे जे मेंढरू सांगितलं आहे मी, बरोबर, जरी त्या पहाडावरचा जो खाली गेलेला आहे, माझी शिकार होण्याच्या आधी, सैतानाने मला खतम करण्याच्या आधी, देवाचा पुत्र त्या खोल दरीत माझ्यासाठी आला. त्याला नीती निगडे त्या मेंढराप्रमाणे हरवलेला तिथे दिसला, जो आपल्या पापात पडलेला होता, या जगाच्या मोहात घसरलेला होता. आणि सैतानाच्या आधी देवाची कृपा त्या पापाच्या दरीत, त्या पहाडाच्या दरीत खोलपर्यंत, मस्सारख्या पाप्यापर्यंत आली आणि त्याने मला वाचवलं. देवाचे एक वचन सांगतं, आणि जोही व्यक्ती, मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्ताशिवाय प्रत्येक व्यक्ती हरवलेलं मेंढरू आहे. पण जेव्हा आपण समजतो की माझी हरवलेली कंडिशन, जेव्हा आपण म्हणतो की नाही मी काहीतरी खास आहे, मी काही हरवलेलं नाही, देव तुम्हाला वाचू शकत नाही. पण ज्या व्यक्तीला समजते का मी ते मेंढरू आहे, मी ते हरवलेलं आहे, आणि जसा तो व्यक्ती ख्रिस्ताला हाक मारतो, माझ्या पापाची क्षमा कर, ख्रिस्त तो मेंढरू, ख्रिस्त तो आत्मा वाचवतो. आणि जो आनंद, आता आपण बघू, जो आनंद लूक 15:5 म्हणतो, आणि जेव्हा त्यास ते सापडतो तेव्हा तो आनंदाने तो काय करतो, त्याला खांद्यावर घेतो, म्हणजे आनंद असतो. लूक 15:6 म्हणतं, आणि घरी येतो तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो, माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले मेंढरू सापडलेले आहे. हा आनंद होतो. म्हणजे विचार करा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वचन सांगतं लूक 15:7 मध्ये, त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. हे मी तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी मस्सारखं मेंढरू हरवलेलं, ख्रिस्ताने जेव्हा माझा आत्मा वाचवला, विचार करा, स्वर्गात
निती निंगडे हा पापी तारल्या गेला याच्या नावाचा आनंद झाला. किती सुंदर गोष्ट आहे. वचन काय सांगतं? एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही. फरक हा आहे की सगळ्यात मोठा फरकपेक्षा प्रश्न हा आहे, देवाशिवाय आपण हरवलेलं आहो. जे आपण मेंढराचं जीवन आपण बघितलेलं आहे. आपण या हरवलेला मेंढरू या संदेशाचं जेव्हा आपण सुरुवात केली, सगळ्यात मोठा प्रश्न आणि समजणं आवश्यक हे आहे का मला मेंढपाळाची, का मला देवाची गरज आहे. आणि आपल्याला समजणं आवश्यक आहे की जसा मेंढरू मूर्ख, जसा तो स्वतःवर अवलंबून राहू, तो देवाशिवाय किंवा मेंढपाळाशिवाय अवलंबून राहू शकत नाही. त्याच्यासमोर तुम्ही कधीच सैतानासंग फाईट करू शकत ना, कधीच तुम्ही सैतानाचा प्रतिकार करू शकत ना. फक्त देवाच्या दयेने आणि कृपेनेच तुम्ही मनुष्य वाचू शकतो. आणि जेव्हा आपल्याला कळतो का ते हरवलेलं मेंढरू मी आहे, कारण वचन काय सांगतो? खऱ्यांसाठी नव्हे. जर तुम्हाला वाटत असेल मी थोडी हरवलेली आहे, माझी तर चांगली मजा चालू आहे, माझं तर सगळंच चालू आहे, तुम्ही त्या पहाडाच्या मेंढराप्रमाणे आहात ज्याला हिरवं 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 चांगलं वाटत आहे. माझं तर चांगलंच आहे, सगळंच बरं आहे. अरे बापरे, बघ मी खाली खाली जात असताना किती बाकीचे लोक आनंद करत आहेत, बघ मी किती जात आहे. एक दिवस तुम्ही इतके खाली जाता की आता तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. पण एक सुंदर गोष्ट आहे, जितके तुम्ही खाली गेले तिथूनही जर तुम्ही देवाला हाक मारली, देवाची कृपा तुम्हाला कुठूनही वाचू शकतो. पण गरज काय आहे? जेव्हा तुम्हाला कळते का मी हरवलेलं मेंढरू आहे, मी ती हरवलेली स्त्री आहे, मी ती हरवलेली व्यक्ती आहे. आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, देवाची दया हे जे बघतोय यासारखं तुमच्याजवळ येईल. किती काही तुम्ही डीप असले, हे किती सुंदर गोष्ट आहे का असं कुठलाच पाप नाही जो देव क्षमा करू शकत नाही. असा कुठलाच पापी नाही ज्याला तारण देऊ शकत नाही. पण गरज काय आहे? जेव्हा तुम्हाला कळतं का हो ते हरवलेली व्यक्ती मी आहे, आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता तो सगळ्या अर्थानं सगळ्या गोष्टी दूर करेल, सगळ्या शैतानाचे जाळं मोडेल आणि तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला हात देईल. एवढंच नाही तर तो तुम्हाला जेव्हा जवळ घेतो तो तुम्हाला शिक्षा देत नाही, तुमच्या पापाची क्षमा करतो आणि आनंद करतो, तुम्हाला प्रेमाने जवळ घेतो. हे जरी मी हा संदेश तुम्हाला दिला आहे, पण हे अक्षरशः माझ्या जीवनात, कारण तो हरवलेला मेंढरू मी होतो, त्याने माझ्या पापाची क्षमा केली. माझं जीवन जे वाईट आहे मी तुम्हाला सांगू शकणार नाही, तुम्हाला लाज वाटेल. पण हे सुंदर गोष्ट जे आपण बघितलं की किती सुंदर आशा आहे का देव आजही पाप्यांवर प्रेम करतो. त्याला जेव्हा मी दिसलो का तो हरवलेला आहे, आणि जसं मी त्याला हाक मारली, येशू माझी क्षमा कर, माझ्या पापाची क्षमा कर, तुझे वचन सांगतं की मी पापी आहे आणि पापाची शिक्षा मरण आहे, येशू माझा आत्मा वाचव. जसं मी त्याला हाक मारली त्याने मला वाचवलंच नाही, तर तो काय म्हणतो? जितकं पूर्व जितकं पश्चिम दूर आहे तितक्या दूर तुझे पाप मी टाकून जाईल, तुझ्या पापाचे सगळे पाप मी विसरून जाईल, नवीन जीवन तुला देईल आणि स्वर्गात तुझ्या नावाने आनंद होईल. हा जो आनंद देवाचा पुत्र, हरवलेलं मेंढरू, जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी, त्यांना तारण्यासाठीच, त्यांना वाचवण्यासाठी झाला आहे. प्रश्न हा आहे, हरवलेला हा सगळ्यात मोठा शब्द आहे का तुम्ही जेव्हा समजता, तुम्हाला जर, कारण वचन काय सांगतं, जो म्हणतो मी नीतिमान आहे ते काहीच कामाचं नाही. कारण वचन काय सांगतं, एकही खरा नाही, एकालाही मार्ग माहीत नाही, एकालाही सत्याची इच्छा नाही, एकाची इच्छा नाही का सत्यावर वागावं. पण जेव्हा तुम्हाला समजतं की आपला कमकुवतपणा, का ते मेंढरू मी आहे, मी काही वाघ नाही, मी काही घोडा नाही, मी काही हत्ती नाही, मी काही स्ट्रॉंग नाही, देवा मी मेंढरू आहे, मला तुझी गरज आहे. आणि याच्या सगळ्यात मोठी गोष्ट काय? नम्र होणे. म्हणून देवाचं वचन सांगतं, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण जे दीन आहेत ते ख्रिस्ताला हाक मारतात, येशू माझा आत्मा वाचव. जे दीन नाहीत, जे गर्व आहेत, ते कधीच त्याला हाक मागत नाही. त्याला वाटतं का तो हरवलेला तो बाजूचा आहे, तो हरवलेला तो टीव्हीवर आलेला व्यक्ती आहे, तो हरवलेला तो जेलमध्ये बंद आहेत, ते हरवलेले ते त्या सेंट्रल जेलमध्ये आहे. त्याला फक्त असं वाटतं की दुसरेच पापी आहे, त्याला स्वतःचे पाप कधीच समजत नाही. पण जेव्हा त्या व्यक्तीला कळतं की नाही तो पापी मी आहे आणि ख्रिस्ताला तो हाक मारतो, आनंदाची जी गोष्ट, ख्रिस्त सगळ्या गोष्टी सोडून तो पवित्र देव तुमच्याजवळ येतो, तुम्हाला वाचवतो, तुम्हाला आनंद देतो
सार्वकालिक जीवन देतो, अबंडंट लाईफ. अबंडंट म्हणजे की असं जीवन जे तुम्ही कधी बघितलं नसेल, विचार केलं नसेल, असं तो प्रत्येक व्यक्तीला जो त्याला हाक मारतो. प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःला काय समजता? तुमच्यापाशी हे साक्ष आहे का एक दिवस मी हरवलेला होतो, मी ते मेंढरू होतो आणि मला कळतं की कशा मेंढपाळाने मला वाचवलं? तुमच्यापाशी हे साक्ष आहे? तुमचा आत्मा हे गवाही तुम्हाला देतो, जसं मी तुम्हाला सांगितलं का एकदा माझ्या नावात, ज्या दिवशी मी त्या मेंढपाळाला हाक मारली, स्वर्गात माझ्या नावात आनंद केल्यात आला, कारण हे देवाचं वचन आहे. आणि जर नसेल, तुम्हाला कुठलीही या गोष्टीविषयी शंका असेल, त्याला हाक मारून बघा आणि येशू मी पापी आहे, मी हरवलेले आहे. कारण प्रत्येक व्यक्ती देवाशिवाय हरवलेला आहे. जन्मता कुठलाच व्यक्ती देवाचा नसतो. हा तारणाने नव्याने जन्मानेच आपण देवाचे होतो. पण कधी? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, जेव्हा तुम्हाला तुमची आत्मिक कंडिशन दिसते, तो ख्रिस्त स्वर्गातून तुमच्याजवळ येतो, तुम्हाला वाचवतो. त्याने मला वाचवलं. तो प्रत्येक व्यक्ती जो त्याच्याजवळ येतो त्याला वाचवतो. निर्णय हा तुमचा आहे. पण सगळ्यात मोठी सुंदर गोष्ट, किती सुंदर गोष्ट आहे या पूर्ण याच्यात, का देव आजही पाप्यांवर प्रेम करतो. तो तुमच्या पापांवर प्रेम करत नाही, पण तो मस्सारख्या पाप्यावर प्रेम करतो. आणि जोही व्यक्ती आपले पाप कबूल करतो, त्या प्रत्येकावर तो प्रेम करतो. आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घालू, डोळे बंद करू आणि देवाच्या वचनातून जे वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे, जग तुम्हाला काय म्हणतं, किती तुम्हाला उचलून धरतं, किती तुम्ही फेमस आहात, काहीच फरक पडत नाही. देवाचे वचन आणि काय सांगत आहे? देवाचं वचन, देव म्हणतो की तुम्ही हरवलेले मेंढरू आहात. आणि जसे त्या मेंढरासारखे कोणीच व्यक्ती आपलं घर शोधू शकत नाही, त्या मेंढरासारखे कोणी स्वतःचा मार्ग स्वर्गाजवळ जाऊ शकत नाही, त्या मेंढरासारखं तुम्ही सैतानासोबत प्रतिकार करू शकत नाही. त्या मेंढरा मूर्ख त्याच्या प्रवृत्तीसारखं आपण जे हिरवळ आहे आणि आपल्या शरीराला जे आवडतं त्या गोष्टीकडे आपण फक्त वळत आणि पळत राहतो. आणि सैतान बघत आहे. आणि आपण अशा स्पॉटवर जेव्हा जाऊ आणि सैतान आपली कमकुवत बघून आपल्याला खतम करून देईल. पण त्याच्या आधी जेव्हा तुम्हाला समजतं की हो, ते मेंढरू मी आहे, ती पापी मी आहे, आणि जेव्हा तुम्हाला दयेची गरज आहे, ख्रिस्त म्हणतो मार्ग सत्य आणि मी जीवन मीच आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी जे हरवलेले आहेस त्यांना तारावयास आलेलो आहो. आणि जसे तुम्ही देवाच्या शब्दाला विश्वास ठेवता, त्या देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवता, कारण तो उत्तम मेंढपाळ आहे. आणि जसं देवाचं किती सुंदर वचन आहे, तो म्हणतो मी 100 जे असले तरी 99 सोडून एक जे हरवलेलं आहे त्याला शोधण्यासाठी येतो. आणि जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही का ती जे एक हरवलेली ती मी आहे, आणि जसं तुम्हाला कळतं की ती हरवलेली व्यक्ती मी आहे, आणि जसे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त याला देवाच्या पुत्राला हाक मारता, येशू मला वाचव, माझा आत्मा वाचव, ती पापी मी आहे, माझ्या राजा, मला नवीन जीवन तू दे परमेश्वरा, या पापातून मला काढ, या वाईटातून काढ, मला काही समजत नाही परमेश्वरा की मी काय करावं. हो परमेश्वरा, मला तुझ्या दयेची गरज आहे माझ्या राजा. होय प्रभू, हे हिरवळ मी जे ऐकत आहे हे मला समजत आहे की माझ्या जीवनात आहे. परमेश्वरा मला वाचो, का नाही तर मी या खोल दरीत, या दरीतून सरळ नरकाकडे माझा आत्मा चालला जाईल. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, देवाची इच्छा आहे का तुम्ही हाक मारावी, कारण वचन सांगतं जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. जसे तुम्ही विश्वास ठेवता की येशू माझा आत्मा वाचो, मी विश्वास ठेवते का तू देवाचा पुत्र आहे आणि सगळं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे, तू मला वाचू शकतो, माझ्या पापाची क्षमा करू शकतो, नवीन जीवन देऊ शकतो. तुम्ही किती काही खोल दरीत असा, देवाची कृपा तिथपर्यंत येईल. पण जेव्हा तुम्ही हाक मारा का येशू मला वाचव, तुमचे पाप माझ्या पापांसमोर काहीच नाही, त्याची दया माझ्यावर आली, त्याने मस्सारख्या पाप्याला त्या नरकाच्या दरीतून काढलं, अंधारातून उजिळात ठेवलं, नरकातून त्याने स्वर्गाची जागा दिली, सैतानाच्या पुत्रापासून त्याने देवाच्या पुत्र होण्याचा मला अधिकार दिला. आणि म्हणून ही साक्ष मी तुम्हाला सांगत आहे की असा कुठलाच व्यक्ती इतका दूर नाही का जो देवाजवळ येऊ शकत नाही. गरज आहे तुमच्या निर्णयाची. जेव्हा तुम्ही हाक मारता येशू माझा आत्मा वाचव परमेश्वरा, तसंच ख्रिस्त स्वर्गातून तुमची हाक ऐकतो, त्याचा सरळ त्याची कृपा, त्याचा हात तुमच्यावर येतो आणि सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढतो, नवीन जीवन देतो. कारण हे ख्रिस्ताचं वचन आहे. तो म्हणतो जे हरवलेले आहेत त्यांना मी तारण्यास आलो आहे, जे खरे आहेत त्यांच्यासाठी मी आलेलो नाही. आणि जो हरवलेला जर तुम्हाला कळत असेल तो मेंढरू मी आहे, तुमच्यासाठी हा संदेश आजचा वचन आहे. हालेलुया, धन्यवाद मानतो येशू. खरंच प्रभू तुझं महान सामर्थ्य आणि तुझी कृपा
आणि प्रभू हा संदेश जो दिला परमेश्वरा, जे प्रभू आमच्या पाप्यांचं परमेश्वरा होय प्रभू आम्हाला माहिती देतं, आम्हाला सांगतं परमेश्वरा आमची आत्मिक स्थिती. पण सगळ्यात मोठी गोष्ट परमेश्वरा, तू आपली स्वर्गाची जागा सोडली परमेश्वरा आणि आमच्यासारख्या हरवलेल्या मेंढरांसाठी परमेश्वरा तू या पृथ्वीवर आला. तू फक्त आलाच नाही परमेश्वरा, आमच्या पापांसाठी तू क्रूसावर मारण्यात आला. होय प्रभू आमच्यासाठी परमेश्वरा तुझं पवित्र रक्त सांडवलं आणि प्रभू आमच्या पापाची शिक्षा तू क्रूसावर घेतली, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तुझी कृपा परमेश्वरा प्रत्येक व्यक्तीकडे परमेश्वरा होय तुझी इच्छा आहे की कुठल्याच मेंढरूचा कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. आणि जोही व्यक्ती तुला विश्वासाने हाक मारतो तो उत्तम मेंढपाळाप्रमाणे परमेश्वरा त्याच्या जवळ येतो, त्याला वाचवतो. धन्यवाद मानतो की तू मस्सारख्या पाप्याला वाचवलं परमेश्वरा. होय परमेश्वरा, मी जेव्हा नरकाजवळ परमेश्वरा मृत्यूच्या दरीजवळपर्यंत होतो परमेश्वरा, ज्या मेंढराचा मी ऐकलं परमेश्वरा, होय प्रभू कधीही प्रभू शैतानाने शिकार करून अनंताच्या नरकात टाकलं असतं, पण त्याच्या आधी परमेश्वरा तुझी दया मस्सारख्या पाप्याजवळ आली परमेश्वरा. तू मला वाचवलंस परमेश्वरा त्या खोल दरीतून परमेश्वरा. होय परमेश्वरा तू आम्हाला प्रभू चांगल्या जागेवर संत जागेवर तुझ्या वचनामध्ये आणि प्रभू तुझ्या कृपेमध्ये ठेवलं. तुझे धन्यवाद मानतो. हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो, तुझं सत्य आणि तुझं कार्य त्यांच्यामध्ये होऊ दे. त्यांना त्यांची आत्मिक कंडिशन दाखव प्रभू की ख्रिस्ताशिवाय प्रत्येक व्यक्ती हरवलेला आहे. अनेक परमेश्वरा चर्चेसमध्ये आहेत पण ख्रिस्तामध्ये नाही, कारण त्यांना कधीच त्यांची हरवलेली परिस्थिती दिसली नाही. प्रार्थना करतो या संदेशाद्वारे वचनाद्वारे प्रभू त्यांना त्यांची हरवलेली परिस्थिती, हरवलेलं मेंढरू ही गोष्ट त्यांना समजू दे की प्रभू तारणासाठी तुला हाक मार देईल. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी, आजच्या वचनासाठी. इथे जुळलेल्या वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.